रान खाली होऊन 15 दिवस मागचा माल रान खाली होऊन 15 दिवस झाले. हा राहिलेला मागे पाना राहिलेला माल कसा डान्स करतो सापडला म्हणजे आल्यापासून मी बॉल फिरवतो. हा एकच नंबर कार्यक्रम आहे. लईच मजबूत आहे. किती गरके मारा गरक्यात सापडणार नाही. हा का हो? आता येस आधी मी मनी तोडायला गेलो डायरेक्ट पाकळीच निघून आली. हा पाणी असं निघत नाही ना त्याचं. बा शुगरवाल्यांना प्रॉब्लेम यायचा, ते पाणी निघत नव्हतं. माझ्या गेला ना असे बरेच वेळा ते काढायचे ते मशीन कंपनीवाले एवढ्या मालासाठी ते मणी घासायचे त्याच्यावर. एवढ्याच मालासाठी फक्त बस. आपल्या मालासाठी आपली ओळख आहे का? हा कशी काय? मग आपले इथं आले होते तुम्ही. अच्छा आपल्या बागेवर भेट झाली. मग काय किती दिवसाचा प्लॉट होता तेव्हा? तो 90 दिवसाचा प्लॉट होता. 90 दिवसाचा प्लॉट होता बरोबर आहे. 90 दिवस. काय झालं पुढे? आता आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय काय करा, तुम्ही काय काय केलं आणि काय काय झालं सांगा पुढे. आता माल एकदम सॉफ्ट आला, एकदम फुगवण बिगवण तगडी. आता तुम्ही जो माल दाखवला एवढ्यात, म्हणजे आता हा जो घड आहे म्हणजे अशा प्रकारे माल तगडा तयार झाला. याच्या पुढचा माल होता सर. हा मागे राहिलेला माल आहे. हा उरीसुरीचा माल आहे. तुम्हाला गोळा करून आणला. हा पाण्यात राहिलेला शिल्लक एक झाडातून गोळा करून आणला होता. बर याच्यातला एक्सपोर्ट पूर्ण गेलेला आहे याच्यात. पूर्ण एक्सपोर्ट घ्या. म्हणजे जेव्हा आम्ही आलो त्याविषयी किती दिवस झाले होते बागेला? 90 दिवस. 90 दिवस म्हणजे यांच्या आसपासच होता. हा असं हिशोब. म्हणजे यांनी जरी ती ट्रीटमेंट केली तर यांना बी असा माल आणि 115 दिवसात खाली झाला. 115 लगेच खायला जातात. 15 दिवसात 15 दिवसात खाली झाला. 25 दिवसात खाली झाला. 25 दिवसामध्ये तिथून पुढे 9 दिवसात तुमची हे झाली. म्हणजे आपण 10 दिवसात ट्रीटमेंट केली आणि पुढच्या 10-15 दिवसामध्ये खाली झाला. म्हणजे 15 दिवसात एवढी फुगवण झाली. करंगळी बघा ना तुम्ही, करंगळीची साईज आणि करंगळीचा आकार आहे का नाही? हा जो माल एवढा हा तुम्ही म्हणता उरीसुरीचा आहे. तर मगाशी आपण तुम्ही म्हणले घड धरून असा गोल गोल फिरवला बरोबर आहे. एक्सपोर्टवाले ना 120 रुपयांनी भावाने घेतला होता बर माल. खाली झाल्यावर 5 दिवसानं फोन आला तुमचा 126 रुपये लागला. असं झालं. हे काय प्रकार आहे? म्हणजे भाव वाढला तुमच्या वाढला तर मग तुम्ही घ्या ना मला 6 वरचे. नाही ना. इथून मागे गपचिप घ्यायची नाही काढून. एक्सपोर्ट वाल्यांनी एक्सपोर्ट यांचा माल सुरुवातीला पाठवला तिकडं बोनी यांच्या मालावर केली. बर हा. नंतर आणि 124 न त्यांनी हा, त्यांच्या वेळेस सांगितले हा. आणि देताना 126 26. अच्छा म्हणजे यांना सांगितलं का तुम्हाला 2 रुपये आणखी वाढवा. वाढवून, कारण त्यांना भरपूर फायदा झाला असेल ना. हम्म. म्हणजे वैदिकचा माल नेल्यावर व्यापाऱ्याला सुद्धा तुमचे भाव वाढून द्यायची काय होती? प्रामाणिकपणा झाला त्याचा तसा. नाही मग तो कशामुळे? कारण तो माल खाला ना त्याने आपला. किती माल निघाला? तो 140 क्विंटल निघाला. 140 क्विंटल. एक्सपोर्टला. एक्सपोर्टला काय भाव गेला? तो 126 न खाली झाला. 126 गुणिले 140 किती पैसे झाले? 17.5 लाख रुपये. माल किती उरला? माल परत 80 क्विंटल गेला राहिला. परत 80 क्विंटल. काय भाव विकला तो? तो 8,000 निघाला. 80 रुपये. 80 रुपये. तो 80 रुपयांनी करा 23.5 लाख रुपये झाले. 23.5 काय तुमच्या आयुष्यामध्ये बागेचे तुम्हाला एवढे कधी पैसे पाहायला भेटले? नाही. 5 वर्षात नाही. 5 वर्ष मिळून नाही झाले. 5 वर्षाची बेरीज करून एवढे झाले नाही. टाळ्या वाजवा टाळ्या. हा 5 वर्ष मिळून जेवढे पैसे झाले तेवढे एससीडीने एका वर्षात करून दिले. एकाच याच्यामध्ये एकाच पिकात. एका डोस मध्ये. हे बी एका डोस मध्ये. जर दोन्ही डोस वापरले असते तर 40 लाख झाले असते. असं कोण म्हणताय? स्वतः
मी म्हणलो होतो ना काय बांधा पुढच्या वर्षी तर तुम्ही म्हणले होते. काय बांधा इथं? औंदाच. घराच्या ऐवजी काय बांधा एवढं औंदाच तयारी केली तरी चालेल असं आहे. बंगल्याची. हा औंदाच. घ्या टाळी मग काय म्हणलं मी तुमच्या घरात पाय लागले याचा काय झाला पाहिजे बंगला झाला पाहिजे म्हणलो होतो ना मी. कृषी अमृत सारखं असं कुठंच काही नाही, खत नाही खात नाही, एवढं कुठंच powerful. इतकं पॉवरफुल काहीतरी पॉवर. आणि RNPH आणि LSQ बारक ते तर वेगळंच आहे, पण हेच इतकं पॉवरफुल आहे हा काही मापाच नाही. बरोबर आहे की नाही. परंतु जोपर्यंत तुम्ही कृषी अमृत मध्ये RNPH आणि LSQ वापरत नाही तोपर्यंत कृषी अमृत काहीच करीत नाही, ते पांगळ आहे. आज यांचं खोडकीड गेली, आज यांचे डोक्याची कीड गेली, परत सगळ्यात मेन महत्वाची मागच्या वर्षीच क्लिअर केली ती, आता यंदा नफा का डोक्याची कीड तर खरं सगळ्यात मेन आम्ही डोक्याची कीड घालवितो ते बी बिगर औषधांनी. बरोबर आहे की नाही. फक्त माझी एकच अपेक्षा आहे तुम्ही SCT वैदिकचे व्हिडिओ पाहायचे कधीच बंद करू नका. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जर माती चार्ज करत असेल तर SCT वैदिकचे व्हिडिओ हे शेतकऱ्याला चार्ज करतात. म्हणजे आजपासून मी तुम्हाला एवढंच सांगेल रोज SCT वैदिकचा व्हिडिओ जो पाहणार नाही त्यांनी SCT वैदिकचा वापर करू नये. केमिकल मध्ये हे झालं का लगेच आज कोणचा हात द्यायचा उद्या कोणचा हात द्यायचा म्हणजे तुला त्याला टेन्शनच नाही, रोज येऊन कानामाग मारूनच जायची झाडाच्या नाही. उद्या काय द्यायचं एक झटका दिल्याशिवाय. बरोबर आहे की नाही. म्हणजे टॉर्चर खेळ येतो कोणता एक लक्षात ठेवा. केमिकल शेती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम शेती आणि SCT वैदिक म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स म्हणजे नैसर्गिक तंत्रज्ञान. आणि म्हणून हे ज्या शेतकऱ्याला कळलं त्याला हे कळेल का केमिकल पेक्षा SCT वैदिक ही 100 पावलं काय आहे पुढे. तुमच्या कांद्याच्या पण किती गुंठाचे किती पैसे झाले हा ते सांगत राहिले. 5 गुंठे होते, हा 25 क्विंटल माल निघाला. पावसाळी मग तुम्ही आज सोन्यासारखा माल पिकवला, सोन्यासारखे पैसे झाले, मन सुद्धा सोन्यासारखं हा मग मोठं झालं. मोठं झालं. चौरे पाटलांनी याची सुरुवात केली आणि आज त्या चौरे पाटलांच्या वेलीला हे 2 फुलं आले. यासाठी चौरे पाटलांना आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. जय SCT वैदिक. जय SCT वैदिक. मागच्या वर्षी क्रॅक गेला, या वर्षी फ्लावरिंग मध्ये पाऊस झाला तर आम्ही नवरा बायको रडलो होतो. मग मागच्या वर्षी गेला आणि या वर्षी गेला. पण सॉइल चार्जरची किमिया 10 लिटर आणून सोडून दिलं. एक प्लॉटला 10 लिटर, एक प्लॉटला 10 लिटर. ते गड जसे तसे दिसले डोळ्यात. टिकून राहिली. हा म्हणजे जे राहील गड. यातलेच 3 लाख रुपये परत त्या बागेला असा दाबजोड बेसल टाका. पैसा आपण नाही कमावला, पैसा त्यानं कमवला. येस क्या बात है. तेवढी ताकद द्यायची. हे पाहिजे मला. हे जेव्हा तुम्ही मातीला बलवान करसाल, अहो मातीला तुम्ही फक्त थोडीशी ताकद दिली, झलक दिली, जेव्हा मातीमध्ये ताकद येईल ना तेव्हा तुम्हाला वावरात पण यायची गरज नाही पडणार. लसूण लावेल लसणाला नाही पालक भाजी टाकली कशालाच त्या झाड आंबे बिंबे काही कशालाच नाही. बरोबर. म्हणजे आपण केल्याने होता रे पर्यादी. एक सीझन तरी तुम्ही SCT वैदिकला दिला. एखादा तुमचा लॉट खराब जाईल, कमकुवत जाईल, पण पुढच्या वर्षापासून तुम्ही राजे म्हणजे महाराजेच. तुम्ही इन्स्टंट स्प्रे घेतले ना, काय अनुभव आला त्याचा? चांगले म्हणजे किती स्प्रे मारले? साईज बरेच सुधारले आणि 5-6 स्प्रे झाले असतील. म्हणजे त्याच्याच जीवावर चाललाय कार्यक्रम. एवढ्यावरच तुम्ही गायींना मिरच्या वापरता हो. कधीपासून वापरताय? ते आता 2-1 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. हा. रेग्युलर वापरता? रेग्युलर. बंदच नाही? नाही बंदच नाही. तुम्हाला परवडतं कसं काय? परवडत कसं काय? परवडत म्हणजे दुधात जरी नाही परवडलं आपलं आरोग्य चांगलं राहतं. हा. आणि त्यानंतर मग आम्ही खरं म्हटलं तर शेणखत पाहतो.
त्याचे ते गोवामृत ते याला उपयोगाला तेव्हा आलं. याला किती गाई आहे तुमच्याकडे? 2 गाई आहेत. आता सरासरी तुम्ही मगाशी म्हटले की आज उन्हाळी कांद्याचे पण तेवढं उत्पन्न लोकांचं निघत नाही. म्हणजे आपण एक हिशोब जर काढला तर 5 गुंठ्याचे 25 क्विंटल तर 50 गुंठ्याचे किती झाले? 250 क्विंटल. म्हणजे 1.25 एकर मध्ये 250 क्विंटल कांदा म्हणजे 500 बॅग कांदा किती झाला? थापडी निघाला उन्हाळी निघत नाही आम्ही म्हणजे कांद्याने पण लाल केलं तुम्हाला. आणि तेवढी बिचारी सोडा, गाय छाप सोडा आणि गाय घ्या. का हो? छापा सोडून द्या, काटा घेऊन टाका. ओरिजिनल गाय ओरिजिनल गाय ना, छापेल गाय नका आणू. डान्स करतात खाली 15 दिवस मागचा माझ्या रान खाली होऊन 15 दिवस झाले. हा राहिलेला मागे पाना राहिलेला माल कसा डान्स करतो म्हणजे आल्यापासून मी बॉल फिरवतो. हा एकच नंबर कार्यक्रम आहे. लईच मजबूत आहे. किती गरके मारा गरक्यात सापडणार नाही. हा का हो? हे बघा मग किती झाले चक्रे. म्हणजे आल्यापासून त्याला त्रास देतो मी, तेव्हा शेवटी 10-12 गरक्याने सापडला तो. आणि किती मस्त आहे. म्हणजे तरी अर्धवट वापर आहे पहिल्या वर्षी. असा काकडीवाणी मोडतो बरं का मोडायचा का? असा काकडीवाणी कट होतो. आता हे मी मनी तोडायला गेलो डायरेक्ट पाकळीच निघून आली. द्राक्ष हा पाणी असं निघत नाही ना त्याचं. बा शुगरवाल्यांना प्रॉब्लेम यायचा ते पाणी निघत नव्हतं. माझ्या गेला ना असे बरेच वेळा ते काढायचे ते मशीन. कंपनीवाले एवढ्या मालासाठी ते मणी घासायचे त्याच्यावर एवढ्याच मालासाठी फक्त बस. आपल्या मालासाठी परत ऑर्डर बंद करून टाकली सांग. एवढाच माल लागत होता तुमच्याच मालाखाली फक्त. 24 न केला नंतर 26 न मार्केट ते ना भाव दिला. नंतर वाढून दिले. नंतर 2 रुपये त्यांनीच वाढून कॉलर टाईट कटिंग हो. कटिंगला आले 24 सांगितले आणि देताना 26 दिले. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एका अतिशय संघर्षमय कहाणीची आपण या ठिकाणी अनुभूती घेणार आहोत. तर आपल्यासोबत काही दिवसांपूर्वी ज्यांच्या द्राक्ष बागेची कहाणी आपण ऐकली की ज्यांनी 2 एकर द्राक्ष बाग लावलेली आहे आणि 2 एकर द्राक्ष बागेचे मागच्या 3 वर्षामध्ये 2दा त्यांनी 4-4 लाख रुपये खर्च केले. 3 वर्षापूर्वी 8 लाख रुपये झाले. मागच्या वर्षी ते सगळे शून्य झाले. आणि द्राक्ष बाग पूर्णपणे तोट्यात असताना, अतिशय अडचणीत असताना मागच्या वर्षी हातातोंडाशी आलेला घास त्यांना सोडून द्यावा लागला. 100 रुपयांनी रात्रीचा व्यवहार झाला आणि सकाळी थोडासा पाऊस आला आणि तो बाग 15 रुपयांनी बळजबरीने द्यावा लागला. अशी वाईट परिस्थिती अनुभवलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी 100% SCT वैदिकचा आसरा केला. बेसल डोस एप्रिलमध्ये 100% टाकला आणि ज्यावेळेस 5 महिने पाऊस चालला आणि मग यावर्षी बाग निघेल की नाही अशी मोठी शंका होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तो एप्रिलच्या बेसल डोसमुळे बाग अतिशय सुंदर फ्लावरिंगमध्ये आला आणि फ्लावरिंगमध्येच प्रचंड पाऊस झाला आणि बाग पूर्णपणे डॅमेज झाला. अशा कंडिशनमध्ये देखील त्यांनी धीर सोडला नाही आणि तो बाग SCT वैदिकवर त्यांनी पिकवला. आणि आज त्या बागेची त्यांनी हार्वेस्टिंग पण झालेली आहे. आणि काय परिस्थिती आज आपण त्यांच्यातून ऐकूया. नमस्कार. तुमचा परिचय द्या. तुकाराम दत्तो पानसरे, मुक्काम पोस्ट पुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आपली ओळख आहे का? हा कशी काय? मग आपले इथं आले होते तुम्ही. अच्छा, आपल्या बागेवर भेट झाली. मग काय किती दिवसाचा प्लॉट होता तेव्हा? तो 90 दिवसाचा प्लॉट होता. 90 दिवसाचा प्लॉट होता, बरोबर आहे. 90 दिवस. काय झालं पुढे? आता आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय काय करा, तुम्ही काय काय केलं आणि काय काय झालं, सांगा पुढे. आता आम्ही नंतर हे सगळं LSQचं ट्रीटमेंट केली शिलाजीत. RNPH ची एक ट्रीटमेंट शिलाजीतची आणि LSQची एक 3-3 किलोचं
हा. LSQ आणि 3-3 किलोचं RNPH अशी ड्रिलिंग करायला लावली, एकरी 3-3 किलो. आणि त्याच्यामध्ये 3-3-9 म्हणजे 10-10 लिटर सॉइल चार्जर. मग तुम्ही सगळं ते केलं का? केलं मग केलं. एवढा खर्च वाटला तरी पण केलं. काय झालं पुढे? माल एकदम सॉफ्ट आला, एकदम फुगवण बिगवण तगडी. आता तुम्ही जो माल दाखवला एवढ्यात, म्हणजे आता हा जो घड आहे, म्हणजे अशा प्रकारे माल तगडा तयार झाला. याच्या पुढचा माल होता सर. हा मागे राहिलेला माल आहे. हा उरीसुरीचा माल आहे. तुम्हाला गोळा करून आणला हा. पाण्यात राहिलेला शिल्लक एक झाडातून गोळा करून आणला होता. बर. ह्याच्यातला एक्सपोर्ट पूर्ण गेलेला आहे ह्याच्यात. पूर्ण एक्सपोर्ट घ्या. म्हणजे जेव्हा आम्ही आलो त्याविषयी किती दिवस झाले होते बागेला? 90 दिवस 90 दिवस. म्हणजे यांच्या आसपासच होता. हा असा हिशोब. म्हणजे यांनी जरी ती ट्रीटमेंट केली तर यांना बी असा माल आणि 115 दिवसात खाली झाला. 115 लगेच खायला झाला. 15 दिवसात 15 दिवसात खाली झाला. 25 दिवसात खाली झाला. 25 दिवसामध्ये तिथून पुढे 5 दिवसात तुमची हे झाली. म्हणजे आपण 10 दिवसात ट्रीटमेंट केली आणि पुढच्या 10-15 दिवसामध्ये खाली झाला. म्हणजे 15 दिवसात एवढी फुगवण झाली, हा, हा. एवढी टरटारा फुगला. साधारणतः ह्या असा माल सर माल काय हा? हा? साईज चांगली म्हणजे आपली करंगळी, माझी करंगळी याच्या पुढे काय आहे? करंगळी लांबी आलं ना ते लांबी बघा ना तुम्ही करंगळीची साईज आणि करंगळीचा आकार आहे का नाही? लांबी मग मला काय सांगायचंय, हा जो माल एवढा हा तुम्ही म्हणता उरीसुरीचा आहे. तर मगाशी आपण तुम्ही म्हणले घड धरून असा गोल गोल फिरवला, बरोबर आहे. आता तुमच्या मालाची क्वालिटी बद्दल काय सांगत होते? म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट वाले काय म्हटले? एक्सपोर्ट वाले ना 120 रुपयाने भावाने घेतला होता बर. माल. खाली झाल्यावर 5 दिवसानं फोन आला, तुमचा 126 रुपये लागला. असं झालं. हे काय प्रकार आहे? म्हणजे भाव वाढला तुमच्या वाढला तर मग तुम्ही घ्या ना मला 6 वरचे. नाही ना, इथून मागं तर गपचिप घ्यायचे नाही काढून. नाही तसं उलट 125 ने व्यवहार केला का 120 हजार टाकवायचे. एक्सपोर्ट वाल्यांनी एक्सपोर्ट यांचाच माल सुरुवातीला पाठवला तिकडं, बोनी यांच्या मालावर केली. बर. हा. नंतर आणि 124 न त्यांनी हा, त्यांच्या वेळेस सांगितले हा. आणि देताना 126 26. अच्छा, म्हणजे यांना सांगितलं का तुम्हाला 2 रुपये आणखी वाढवून, कारण त्यांना भरपूर फायदा झाला असेल ना, त्यांना रेट जास्त मिळाले म्हणून त्यांनी तुम्हाला सुद्धा रेट वाढवून दिले. म्हणजे वैदिकचा माल नेल्यावर व्यापाऱ्याला सुद्धा तुमचे भाव वाढून द्यायची काय होती? प्रामाणिकपणा झाला त्याचा. नाही. मग तो कशामुळे? कारण तो माल खाला ना त्याने आपला. खरं आहे का नाही? म्हणजे एक्सपोर्ट वाल्यांनी तुमचा माल उचलला. किती माल निघाला? तो 140 क्विंटल निघाला. 140 क्विंटल. एक्सपोर्टला काय भाव गेला? तो 126 न खाली झाला. 126 गुणिले 140 किती पैसे झाले? 17.5 लाख रुपये. माल किती उरला? माल परत 80 क्विंटल गेला राहिला. परत 80 क्विंटल. काय भाव विकला तो? तो 8,000 निघाला. 80 रुपये. 80 तो 80 रुपयांनी करा 23.5 लाख रुपये झाले. 23.5 तुम्ही आम्हाला साडे 2-3 लाख नाही दिले? देऊ ना मग. आता लगेच द्यायचे, तुमच्याकडे द्यायचंय आम्हाला म्हणजे आमच्या बागेला हो. बागेला तुम्ही हे बघा, आम्ही नाही, मला सांगा तुम्हाला काय फिलिंग आलं जेव्हा एवढे पैसे झाले या वर्षी? तर काय तुमच्या आयुष्यामध्ये बागेचे तुम्हाला एवढे कधी पैसे पाहायला भेटले? नाही. 5 वर्षात नाही, 5 वर्ष मिळून नाही झाले. 5 वर्षाची बेरीज करून एवढे झाले नाही. टाळ्या वाजवा टाळ्या. हा? 5 वर्ष मिळून जेवढे पैसे नाही झाले तेवढे एससीबीने एका वर्षात करून दिले. एकाच याच्यामध्ये एकाच पिकात, एका डोसमध्ये. जे बी एका डोस मध्ये. जर दोन्ही डोस वापरले असते तर 40 लाख झाले असते. असं कोण म्हणताय? स्वतः. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही जर तुमच्या शेतीला जर अमृत दिलं अमृत. तर शेती तुम्हाला कुबेराचं धन दिल्याशिवाय राहणार नाही. कुबेराचे दरवाजे उघडे करून देईल. तुम्ही फक्त अमृत द्या खाली. माती बलवान करा, पीक पैलवान करा, शेतकरी काय होतो? धनवान होतो. 5 वर्षात काय म्हणा तुम्ही? 5 नाही 3च वर्षात करोडपती होणार ना. हा मग हे वापरत होणारच. मी म्हणलो होतो ना, काय बांधा पुढच्या वर्षी तर? तुम्ही म्हणले काय बांधा? औंदाच. घराच्या ऐवजी काय बांधा? एवढं औंदाच तयारी केली तरी चालेल असं आहे. बंगल्याची. हा, औंदाच. घ्या टाळे. मग काय म्हणलं मी, तुमच्या घरात पाय लागले याचा काय झाला पाहिजे? बंगला झाला पाहिजे म्हणलो होतो ना मी. मग कृषी कन्या काय म्हणते आमची? तिथं लय आनंदी ते आता काही अटकले नाही ते आज लय आनंदी आहे. हा, असं आहे ते. कृषी अमृत सारखं असं कुठंच काही नाही. खत नाही खात नाही. एवढं कुठंच powerful. इतकं पॉवरफुल काहीतरी पॉवर. आणि RNPH आणि LSQ बारक. ते तर वेगळंच आहे, पण हेच इतकं पॉवरफुल आहे हा, काही मापाच नाही. बरोबर आहे की नाही? परंतु जोपर्यंत तुम्ही कृषी अमृत मध्ये RNPH आणि LSQ वापरत नाही तोपर्यंत कृषी अमृत काहीच करीत नाही. ते पांगळ आहे. ते काय आहे? तुम्हाला जर तुमच्याकडे
LSQ आणि RNPH म्हणजे रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, हेल्थ चार्जर, हे 4 पाया आणि लीप चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर याचा कळस तुम्ही जोपर्यंत रचित नाही तोपर्यंत तुमची कृषी अमृतची जादू तुम्हाला कळणार नाही. आलं लक्षामध्ये? आज यांचं खोडकीड गेली, हो आज यांचे डोक्याची कीड गेली, परत सगळ्यात मेन महत्वाची डोक्याची कीड मागच्या वर्षीच क्लिअर केली ती आता यंदा नफा का डोक्याची कीड तर खरं सगळ्यात मेन आम्ही डोक्याची कीड घालवितो ती बी बिगर औषधांनी. बरोबर आहे की नाही? फक्त माझी एकच अपेक्षा आहे, तुम्ही SCT वैदिकचे व्हिडिओ पाहायचे कधीच बंद करू नका. तुम्ही करोडपती व्हा, तुम्ही तुमचा बाग फेल येऊ द्या, सक्सेसफुल होऊ द्या, काही होऊ द्या, पण देव काय म्हणतो, तुला मी सगळं देतो, फक्त माझी वारी चुकू नको देऊ. मी तुला सगळं देतो, फक्त माझा हरिपाठ बंद नको करू. आहे की नाही? उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. SCT वैदिकचा व्हिडिओ पाहायचा ज्याने सोडला तो भरसांडला, सांडला तो सांडला. द्राक्ष बागावाल्याने तो पाहिलाच पाहिजे. द्राक्ष बागच सगळ्यांनी ते तर आहे. काय अडचण नाही. टाळ्यावर टाळ्या. म्हणजे जर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जर माती चार्ज करत असेल तर SCT वैदिकचे व्हिडिओ हे शेतकऱ्याला चार्ज करतात. आणि जर ड्रायव्हर चार्जिंग होईल नसेल तर तुमची गाडी किती चार्ज असू द्या, किती डिझेल असू द्या, तो कोण चालविल? आणि चालवली तर खड्यात घालील तो. मग पहिला ड्रायव्हर चार्ज झाला पाहिजे. म्हणून SCT वैदिकचे व्हिडिओ हेच तुमच्या यशाचं काय आहे? रहस्य. म्हणजे आजपासून मी तुम्हाला एवढंच सांगेल, रोज SCT वैदिकचा व्हिडिओ जो पाहणार नाही त्यांनी SCT वैदिकचा वापर करू नये. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. सांगा, तुम्ही विचार करा. मेहनत तेवढीचे, उलट कमी आहे. कमी मेन डोक्याला ताप तापणी. कमी आहे. आणि चला शेती करूया आनंदाने. टेन्शनच आणि नाही याच्यात. मला सांगा, तरी पण लोकांना हे नकोय. लोकांना आजबून पैसे पाहिजे. नाही तर केमिकल मध्ये हे झालं का लगेच आज कोणचा हात द्यायचा, उद्या कोणचा हात द्यायचा, म्हणजे डोक्याला टेन्शनच नाही, रोज येऊन कानामाग मारूनच जायची झाडाच्या. नाही. उद्या काय द्यायचं? एक झटका दिल्याशिवाय. बरोबर आहे की नाही? म्हणजे टॉर्चर खेळ येतो. कोणता? एक लक्षात ठेवा, केमिकल शेती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम शेती, कृत्रिम तंत्रज्ञान. बरोबर आहे की नाही? आणि SCT वैदिक म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स, म्हणजे नैसर्गिक तंत्रज्ञान. केमिकल हे आधुनिक शेती आहे कशी रासायनिकची, आणि SCT वैदिक हे निसर्गाची आधुनिक शेती आहे, निसर्गाचं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय? SCT वैदिक. आणि म्हणून हे ज्या शेतकऱ्याला कळलं त्याला हे कळेल का केमिकल पेक्षा SCT वैदिक ही 100 पावलं काय आहे पुढे पुढे. आणि तुम्ही विचार करा ना, तुम्ही 2 लाख कुठं 20 लाख कुठं 5 वर्षात असं म्हणे कधी पाहिलाच नाही कधी, पाहायलाच भेटलं नाही असं म्हणे. तरी एकच बेसोल डोस. तरी तो बरं झालं तुम्ही 3ने टाकले, बाग खाली आला. नाही एकच म्हणजे एकच बेसल डोस, उन्हाळ्याच्या बेसल डोस वर. बरोबर आहे. विचार करा, तुमच्या कांद्याचे पण किती गुंठ्याचे किती पैसे झाले हा ते सांगत राहिले. 5 गुंठे होते, हा, 25 क्विंटल माल निघाला. 5 घंटे पावसाळी. मग तुम्ही आज सोन्यासारखा माल पिकवला, सोन्यासारखे पैसे झाले, मन सुद्धा सोन्यासारखं हा मग मोठं झालं. मोठं झालं. बरोबर आहे ना? मग हे असंच ठेवा आणि मनमोकळेपणाने त्या मातीला आणि त्या पिकाला द्या. मग आपण जे म्हणतो माती बलवान पीक पैलवान शेतकरी धनवान, तो शेतकरी धनवान झाल्याशिवाय राहत नाही. हे आज हे 2 शेतकरी काय त्याचं उदाहरण आहे. चौरे पाटलांनी याची सुरुवात केली आणि आज त्या चौरे पाटलांच्या वेलीला हे 2 फुलं आले. यासाठी चौरे पाटलांना आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. जय SCT वैदिक. जय SCT वैदिक. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना तुमच्या आनंदातून? सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं हे जुगाड आहे का? तुमचे यश आलंय ते तुम्हाला असं वाटतं का हे विज्ञान आहे? तुम्हाला जे यश मिळालंय हे विज्ञानामुळे आलंय की जुगाड झालंय योगायोगाने? असं योगायोगाने विज्ञानच म्हणा. विज्ञान आहे ना? का योगायोगाने पैसे झाले? योगायोगाने झाले का कष्टाने झाले? येणच झाली. व्यवस्थित निर्णय घेतला म्हणून हा, झाले. मग. तुमचं जे आज फळ आहे ते योगायोगाने आहे का? तुम्ही मागच्या वर्षी बेसल डोस टाकले, या वर्षी रेस्टला बेसल डोस टाकला, तो जर नसता तर हे फळ पाहायला भेटलं असतं का? नसतं, काही नसतं. ते शेजारच्या सारखे हाल असते. तशीच असते एकदम. आज तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते असतं का? हे फेरन लवलीनी हे का हो, हे असं यांनी येईल का? समाधानाचं तेज आहे का हो? ते मागच्या वर्षी क्रॅक गेला, या वर्षी फ्लॉवरिंग मध्ये पाऊस झाला, तर आम्ही नवरा बायको रडलो होतो. मग मागच्या वर्षी गेला आणि या वर्षी गेला. पण सॉइल चार्जरची किमिया 10 लिटर आणून सोडून दिलं. एक प्लॉटला 10 लिटर, एक प्लॉटला 10 लिटर.
ते गड जसे तसे दिसले डोळ्यात. टिकून राहिली. हा आहे का नाही? राहील गड म्हणजे जे घर गेले होते तिथे गेलेच, पण जे राहिले त्याचे 23 लाख रुपये झाले. त्याचे 23 लाख. सगळे राहिले असते तर सांगत काय तुम्हाला 40 लाख झाले. नाही, बस बस जे मिळाले त्यासाठी तुझे यातलेच 3 लाख रुपये परत त्या बागेला असा दाबजोड बेसल डोस टाका. पैसा आपण नाही कमावला, पैसा त्यानं कमवला. येस, क्या बात है. तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. हे पाहिजे मला. हे जेव्हा तुम्ही मातीला बलवान करसाल, अहो मातीला तुम्ही फक्त थोडीशी ताकद दिली, झलक दिली, जेव्हा मातीमध्ये ताकद येईल ना तेव्हा तुम्हाला वावरात पण यायची गरज नाही पडणार. लोक फोटो काढतील आणि तुम्हाला आणून दाखवतील, बघा तुमचा माल. लोक स्टेटसला ठेवतील. काय वाटतं तुम्हाला? हा, बरोबर आहे की नाही? तुम्ही कमीत कमी विष काय केलं? बाजूला बंद केलं. ही पहिली पावरी. नाहीच. नाही म्हणजे या बांधाच्या आतमध्ये कुठलाही विषारी घटक येणार नाही. आणि ऑर्गॅनिक पण येणार नाही बाहेरचा. केलं, लसूण लावेल, लसणाला नाही, पालक भाजी टाकली, कशालाच नाही. झाड आंबे बिंबे काही कशालाच नाही. बरोबर. म्हणजे आपण केल्याने होता रे पर्यादी. केल्याची पाहिजे. एक सीझन तरी तुम्ही एस वैदिकला दिला. पाहिजे. एखादा तुमचा लॉट खराब जाईल, कमकुवत जाईल, पण पुढच्या वर्षापासून तुम्ही राजे म्हणजे महाराजेच आहे का नाही? आता गावामध्ये तुमचा रिझल्ट ऐकून शेजारी पाजारी आजूबाजूला काय चर्चा आहे? मग काय चर्चा आहे? चर्चा म्हणजे माल बनला ना. काय म्हटले? काय मग? खालचा जोडीदार काय म्हटला आपला जुना सॉईलच्या जोडीदार? काय म्हटलं? मग चांगला बनला. तिलाच विचारतो ना आपल्याला बॅग आणायच्या मला. नुसत्या बॅगाना का आणू? नाही कृषी अमृत. हे बा लक्षात ठेवा. हे बा आपण विहिरीला बोर हे ब्लास्ट करतो का नाही, त्याच्यामध्ये काय भरतो आपण? इथे RDS भरतो. काय भरतो? खाली बारूद भरतो. आणि त्या बारूद मध्ये काय टाकतो आपण? जिलेटिनची काडी, RDX ची. बरोबर आहे की नाही? मला सांगा, ती कांडी महत्वाची आहे ना, तर त्या भरलेल्या बारूदला काय आहे? किंमत आहे. कृषी अमृत म्हणजे बारूद आहे. त्याला जर फोडायचं असेल तर RNPH आणि LSQ शिवाय पर्याय. RNPH नी जमीन तुमची बलवान होईल आणि LSQ नी तुमचं झाड बलवान होईल. हे सूत्र लक्षात ठेवायचं. झाड कमजोर राहिलं LSQ च्या मागे लागा. माती कमजोर राहिली, मुळी चालत नाही, माती निबार लागती, RNPH च्या मागे लागा. एवढं सोपं सूत्र आहे. आणि मग एनर्जी बुस्टर, सॉइल चार्जर हे मातीतून देण्यासाठी, परत इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर. तुम्ही इन्स्टंट चार्जर स्प्रे घेतले ना, काय अनुभव आला त्याचा? चांगले म्हणजे किती स्प्रे मारले? साईज बरेच सुधारले आणि 5-6 स्प्रे झाले असतील. म्हणजे त्याच्याच जीवावर चाललाय कार्यक्रम. बरोबर आहे की नाही? फ्रूट चार्जर पण 20 लिटर आणलं होतं, ते पण दिलं बरं. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला इन्स्टंट चार्जरनी भरपूर लस्टरला, साईजला काय केली? मदत केली. बघा तुम्हाला कसा जो आहे ना कलर इन्स्टंट चार्जरने, बा इथं पण आलाय पा. हे बा, हे बाबा, हे बाबा आला का? काश्मीरी कलर, पिंक कलर. म्हणजे हा कलर येणं म्हणजे खूप चांगलं लक्षण आहे. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की जर शेती आनंदाने करायची असेल तर मातीला आनंद केला पाहिजे. मातीची जीवसृष्टी ती पहिली आनंदी. तुमचं हे तण जरी पाहिलं तर किती आनंदी पण ते तण नाही वाटत. सगळं किडे माकुडे सगळ्यांना काय करतं? त्यांना पोट भरून देतं. म्हणजे ते तुमच्या पिकाला त्रास नाही. देत नाही. हा लक्षामध्ये एवढं सुंदर आहे. तुम्ही गायींना मिरच्या जर वापरता, कधीपासून वापरताय? ते आता 2-1 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. हा. रेग्युलर वापरता? Regular. बंदच नाही? नाही, बंदच नाही. तुम्हाला परवडतं कसं काय? परवडत कसं काय? परवडत म्हणजे दुधात जरी नाही परवडलं, आपलं आरोग्य चांगलं राहतं. हा. आणि त्यानंतर मग आम्ही खरं म्हटलं तर शेणखत पाहतो. हा, त्याचे ते गोवामृत ते याला उपयोगाला तेव्हा आलं. याला किती गाई आहे तुमच्याकडे? 2 गायी आहेत. 2 गायींना तुम्ही 100% रेग्युलर 50-50 ग्रॅम देता. हा, रोज जाता देता का दोनदा देता? 2 2 वेळ देता. म्हणजे तुम्हाला शेण चांगलं मिळतं, दूध चांगलं मिळतं चांगलं मिळतं. आणि तब्येत दूध तूप सगळंच व्यवस्थित, सगळं करता. सगळं व्यवस्थित घरचं वा वा सगळं. वा वा, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्यामुळेच तुमची बुद्धिमत्ता स्थिर राहिली. आता सरासरी तुम्ही मगाशी म्हटले की आज उन्हाळी कांद्याचे पण तेवढं उत्पन्न लोकांचं निघत नाही. म्हणजे आपण एक हिशोब जर काढला तर 5 गुंठ्याचे 25 क्विंटल, तर 50 गुंठ्याचे किती झाले? 250 क्विंटल. म्हणजे 1.25 एकर मध्ये 250 क्विंटल कांदा म्हणजे 500 बॅग कांदा किती झाला? थापडी निघाला. उन्हाळी निघत नाही. आम्ही म्हणजे कांद्याने पण लाल केलं तुम्हाला वापरल्यामुळं. हा, कृषी चांगलंय चांगलंय. आणि तेवढी बिचारी सोडा, गाय छाप सोडा आणि गाय घ्या.
का हो? छापा सोडून द्या, काटा घेऊन टाका. ओरिजिनल गाय ओरिजिनल गाय ना, छापेल गाय नका आणू. आम्ही सोडले ना, आम्ही 11 वर्ष झाले सोडून. वा 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 वा, बघा घ्या एकदा हात मिळवा यांच्या बरोबर आणि द्या त्यांना शब्द द्या, द्या शब्द द्या. म्हणा छापेल गाय पण ओरिजिनल गाय घ्या. ओरिजिनल गाय घ्या. आणि हा म्हणा, हा म्हणा. चार्जर वापरते. हा म्हणा, काय हो तिच्यामध्ये. नाही काही अहो या आनंदात किती मोठी गोष्ट आहे का नाही. घ्या मग म्हणजे, आणि तुमच्या चिरंजीवाला पैलवान बनवा, आहे का नाही. आणि तुमच्या मॅडमची दुधाने खूप पुष्ट होत्या, होता का नाही, बुद्धिमान होता का नाही पोरं. मान होते पोरं. असं आहे. तर तुमचं नाव नंबर सांगा परत डबल. तुकाराम दत्तू पानसरे, कंपोस्टपुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आहे की नाही. तुकाराम तुका अनु रेणू एवढा चोकडा, तुका आकाशा एवढा. जेव्हा तो केमिकल मध्ये होता अनु रेणू एवढा तोकडा होता, आता वैदिक मध्ये आला आकाश एवढा मोठा झाला का नाही. मग हेच खरी ताकद आहे अध्यात्माची, आहे का नाही. का हो पाटील, असं आहे. तर तुमचं नाव नंबर सांगा. धोंडीराम विष्णू तिडके, हा, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तर माझं नाव आहे वैभव घुगरे. मागील 5 वर्षांपासून SCT वैदिक तंत्रज्ञानासोबत जोडलो आहे. नाशिक जिल्ह्याचं सध्या काम बघत आहे. संपर्क क्रमांक आहे 70 30 77 26 04. तर ही संधी गमावू नका. आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये जर शाश्वती आणायची, समृद्धी आणायची आणि सतत तिच्यामधून आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे. वातावरण कितीही बदललं तरी आपल्याला त्याला आणि वातावरण जेवढं बिकट, SCT वरचा रिझल्ट तेवढा तिखट. लक्षामध्ये. त्याच्यामुळे वातावरण बिघडत असेल तर आमची आठवण काढा, बरोबर आहे ना. हा, जिथं कमी तिथं आम्ही. तर मित्र हो, त्यासाठी आम्हाला नक्की संपर्क करा आणि नक्की या. धन्यवाद. आमचे माहिती केंद्र पिंपळगाव बसून देते आहे. तर आमच्या माहिती केंद्राचं नाव श्रेयस ॲग्रो. सगळ्या शेतकरी मित्रांना, नाशिक जिल्हा असो, सांगली जिल्हा असो किंवा द्राक्ष उत्पादक असलेले सर्व शेतकरी मित्रांनो, आपण या अनुभवातून काहीतरी धडा घेतला पाहिजे. आता तरी आपण आपले विचार बदलले पाहिजे. आपण जर विचार बदलले तर आपली परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. दृष्टिकोन बदलला तर तुमची परिस्थिती नक्की बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढं यातून आम्हाला जाणवतंय. आणि ह्या सर्व जे काही आमचे तरुण शेतकरी आहे, खरं तर हे तरुण आहे, त्यांचं वय शरीराचं किती हे महत्वाचं नाहीये, त्यांचे विचार तरुण आहे म्हणून ते स्वतःमध्ये बदल करू शकले. तसा बदल तुम्ही करावा. मिल्क चार्जरचं दूध खा, आपले विचार शुद्ध करा आणि SCT बरोबर चला शेती करूया.